जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शिष्य लक्षण बघत आहे। दशक 5वा, समास 3रा। काल आपण या शिष्यलक्षण समासामधली 33वी ओवी पाहिली। त्या ओवीच्या शेवटी समर्थ रामदास संसार दुःखी असावा शिष्य या विषयामध्ये शिरले। संसारामध्ये आपण जे दुःख भोगतो त्या दुःखाचे प्रकार अनंत आहेत। त्या पद्धतीचं दुःख भोगलेला शिष्य असावा असं समर्थांनी सांगितलं। हा विषय विस्तृतपणे पुढे 3-4 ओव्यांमध्ये समर्थांनी मांडलेला आहे। त्या ओव्यांचा आज आपण परामर्श घेऊया। 34व्या, 35व्या आणि 36व्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा। जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी। बहु दुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ बाणे। संसार दुःखाचे निगुणे, वैराग्य उपजे। जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास। विश्वास बळे दृढ कास, धरिली सद्गुरूची। 33व्या ओवीमध्ये समर्थांनी फक्त प्रवेश केला होता हे सांगण्यामध्ये की शिष्य असावा संसार दुःखी आणि संतप्त देही। या विषयाकडे आपण थोडंसं काल पाहिलं की संसार दुःख शिष्याला किंवा साधकाला किंवा त्या व्यक्तीला परमार्थ प्रवण कशा पद्धतीनं करू शकतं। संतप्त देही या गोष्टीचाही आपण अर्थ पाहिला की त्याला आपल्याच देहबुद्धीचा, त्या देहबुद्धीच्या चिकटपणाचा राग येतो। जसं एखादी गोष्ट आपल्या प्रेमाची असेल तर त्याच्या आड काही आलं की आपल्याला आवडत नाही, तसा आपला अभिमान, आपला अहंकार, आपली देहबुद्धी भगवंताच्या आड येती आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याप्रती त्याला संताप होतो। असा हा संतप्त देही शिष्य आहे। समर्थ पुढे मात्र या संसार दुःखाच्या विषयामध्ये आता खोल शिरले। ही जी 34वी ओवी आहे, जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी। या ओवीमध्ये समर्थांनी विधान केलेलं आहे, म्हणजे सांगून टाकलं की असा जो असतो तो परमार्थाला अधिकारी असतो। आणि पुढच्या 2 ओव्यांमध्ये मात्र तो अधिकारी कशा पद्धतीनं होतो याचा क्रम त्यांनी सांगितला आहे। बहु दुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ बाणे। संसार दुःखाचे निगुणे, वैराग्य उपजे। म्हणजे दुःखानंतर कसा परमार्थ बाणतो आणि ते दुःख वैराग्यासाठी कसं कारणीभूत ठरतं हा क्रम त्यांनी सांगितलाय। आणि अर्थातच आत्तापर्यंतच्या निरूपणांमध्ये आपल्याला कळलं आहे की सद्गुरूंशिवाय काही परमार्थात पूर्णत्व नाही, किंबहुना सुरुवातही नाही। त्यामुळं सद्गुरूंपर्यंत हा प्रवास कसा पोचतो ते 36व्या ओवीत त्यांनी सांगितलंय। जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास। विश्वास बळे दृढ कास, धरिली सद्गुरूची। त्या संसार दुःखाचा परिणाम विश्वासामध्ये होतो, तेही सद्गुरूंप्रतीच्या, आणि त्या विश्वासानं तो सद्गुरूंना धरतो असं समर्थ म्हणतायत। आता हा क्रम, हा विषय, हे संसार दुःख, त्याचा परमार्थाशी असलेला संबंध, हे जरा आपण विस्तृतपणे पाहूया। समर्थांनी दुःखावर इतका भर द्यायचं कारण काय? एकतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिष्य असावा संसार दुःखी, आणि नंतर पुन्हा या 3 ओव्या, म्हणजे दुःखाचा आणि सुखाचा आपल्या देहबुद्धीशी काहीतरी निश्चित संबंध असणार। हा संबंध आणि मग त्याचा साधनेशी असलेला संबंध
अशा सगळ्या गोष्टी आपण पाहूया. समर्थ संसार दुःख आणि त्रिविध ताप यांना एकत्रितपणे वापरत आहेत. त्रिविध ताप आपण याआधी पाहिलेले आहेत: आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. आता त्यामध्ये आपली आजारपणेही आहेत, आपल्या शरीराला होणारा अपघात, दुखापती इत्यादी गोष्टी पण आहेत आणि शिवाय मानसिक क्लेश वगैरे पण आहे. आता ते ताप कशा कशा प्रकारचे आहेत त्याच्या विस्तारात नको जायला. त्याला एकत्रितपणे आपण असं म्हणूया की आपल्या वाट्याला येणारा त्रास किंवा दुःख. आता या दुःखाचा विचार आपण थोडासा आध्यात्मिक दृष्टीनं करूया. कारण शेवटी कसं आहे, आपण दासबोध हा साधनेच्या दृष्टिकोनातून पाहतोय. कोणत्याही पद्धतीचं सुख किंवा दुःख दोन्ही प्रकार बरं का, केवळ दुःखच नव्हे, सुख आणि दुःख हे आपल्याला देहाच्या अनुषंगानं होतं. परमार्थामध्ये आत्म्याची जी अनुभूती आहे किंवा साधनेतला जो आनंद आहे त्याला एकूणच आनंद अशी संज्ञा आहे. त्याला खरं म्हणजे सुख म्हटलं जात नाही. सुखाला दुःख विरुद्धार्थी शब्द आहे, पण आनंदाला तसा विरुद्धार्थी शब्द नाही. तरीसुद्धा काही संत साधनेतील सुख असा शब्द वापरतात. तो आनंदाला उद्देशूनच वापरतात. मात्र सर्वसामान्यतः आपण जे सुख दुःख भोगतो ते आपल्या देहाच्या मार्फत भोगतो. आता इथेच दोन प्रकार पडले. एक प्रकार झाला सुखाचा आणि एक प्रकार झाला दुःखाचा. समर्थांच्या म्हणण्यानुसार हे जे दुःख आहे ते मनुष्याला साधनाप्रवण, परमार्थप्रवण बनवतं. मग परमार्थाकडे वळण्यामध्ये सुखाचं काय वावडं आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे. सर्वसामान्यतः आपण सुख कशाला म्हणू? समजा आपण मनात एखादी गोष्ट धरली की मला अमुक अमुक गाडी मिळाली पाहिजे. आपण काही प्रयत्न करतोय आणि ती गाडी घेणं आपल्याला शक्य झालं, तर ती गाडी घेतल्यानंतर आपल्याला जे वाटतं ते सुख. असंच दागदागिने, कपडे लत्ते, घरदार या सगळ्याच्या बाबतीत आहे. एकूण काय, आपल्या मनाजोगतं जर होत असेल तर सर्वसाधारणपणे आपण त्याला सुख म्हणतो. काही गोष्टी अशा आहेत ज्याचा परिणाम सुखकारक असतो. जसं की एखादं सुंदर फूल आपण पाहिलं, आपल्याला बरं वाटलं, सुख झालं. समजा फुलाचा सुगंध आपण घेतला किंवा आपल्या आवडत्या अन्नपदार्थाचा सुगंध घेतला तर आपल्याला सुख झालं. बराच वेळ भूक लागली होती, पोटभर मनासारखं अन्न खायला मिळालं, सुख झालं. आपल्या जवळच्या माणसानं आपल्याला स्पर्श केला, आपल्याला सुख झालं. म्हणजे काही घटनांमध्ये सुद्धा सुख आहे आणि काही गोष्टींमध्ये सुद्धा सुख आहे. मनाजोगतं घडलं की सुख आणि काही घटना अशा आहेत ज्या सुखावह आहेत. आता हे दोन्ही प्रकार आपल्या देहाच्या मार्फत किंवा देहसापेक्ष घडतात हेही समजून घेणं गरजेचं आहे. अमुक एक घर घ्यावं किंवा गाडी घ्यावी असं कुणाला वाटलं? माझ्या मनाला वाटलं, म्हणून त्या गाडी घेण्याचं सुख मला झालं. आपण पहा, आपण गाडी घ्यायला दुकानामध्ये गेलो तर गाडी विकणारे तिथे 8-10 लोक असतात. शिवाय काही नोकर पण असतात जे केर काढत असतात, पाणी आणून देत असतात वगैरे वगैरे. त्यातल्या कुणालाही आपण गाडी घेत आहोत याचं जे सुख आपल्याला वाटत असतं ते त्यांना वाटत नसतं. का बरं? गाडी चांगली आहे की, मग त्यांना ते सुख का नाही जे मला आहे? कारण मी माझ्या मनासारखी मला गाडी घेत आहे म्हणून मला सुख आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. माझ्या मनासारखी मी गाडी घेत आहे म्हणून मला सुख आहे. हा असलेला मी आपल्या सुखाला कारणीभूत असतो. आता मनुष्याचा स्वभाव असा आहे की जिकडे सुख आहे तिकडे तो चिकटून राहतो किंवा त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतो.
अगदी साधी गोष्ट पाहूया. मुक्कामाला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक रस्ता खराब आहे आणि एक रस्ता अगदी गुळगुळीत आहे. तर आपण खराब रस्त्यावरती जाणून बुजून गाडी नेऊ का? आपण गुळगुळीत रस्त्यानंच जाणार, कारण तो रस्ता सुखावह आहे म्हणून. याचा अर्थ असा की देहाच्या अंगानं देहाच्या सापेक्ष आपल्याला सुख झालं इथपर्यंत ठीक आहे, पण माझी जी सुखाला चिकटून राहण्याची वृत्ती आहे, स्वभाव आहे, त्या स्वभावामुळं आपण जास्तीत जास्त देहाशी चिकटून राहायला लागतो. आपली देहाबद्दलची आसक्ती वाढत राहते, कारण त्या आसक्तीतून देहाचं सुख संबंधित आहे म्हणून. आणि परमार्थामध्ये नेमकं हेच आड येतं. देह आड येत नाही, देहासंबंधीची आसक्ती आड येते. बुद्धी आड येत नाही, देहबुद्धी आड येते. त्यामुळं समर्थांचा दुःखावरती जास्त भर आहे की ज्याला दुःख झालं तो परमार्थाकडं वळणार. आता सुख आपली देहाची आसक्ती कशी वाढवतं हेही थोडंसं आपण समजून घेऊया. आता गाडीचं उदाहरण आपण पाहिलं. आता दुसरं म्हणजे आपण अन्नाचं उदाहरण पाहूया. ही फक्त उदाहरणे आहेत. ही गोष्ट प्रत्येक विषयाच्या बाबतीत लागू आहे, त्यामुळे प्रत्येक विषय स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही. आता अन्नाचं उदाहरण पाहताना आपण आपल्या आवडीच्या पदार्थाचं उदाहरण पाहूया. का आपल्या आवडीचाच पदार्थ बघायचा? कारण आपण सुखाचा संबंध देहासक्तीशी कसा आहे हे समजून घेतोय म्हणून तिथे आवडीचा पदार्थ बघणं गरजेचं आहे. आता समजा आईस्क्रीम मला आवडतं. आईस्क्रीम खाल्ल्याचं सुख मला अर्थातच देहाकडून मिळतं. देहाच्या इंद्रियांच्या मार्फत आपण ते सुख उपभोगतो. आता उपनिषद खरं म्हणजे म्हणतं की आपल्याला आपल्या आवडीच्या विषयातून जे सुख मिळतं ते खरं म्हणजे आत्मसुखाचीच चुणूक आहे. पण तो खूप वेगळा विषय आहे, त्याकडे आपण नंतर कधीतरी येऊया. आता आपण फक्त सुख नावाचा जो भ्रम आपल्याला होतोय त्याकडं पाहतोय. या आईस्क्रीम खाण्यामधून मला सुखाची अनुभूती येते. त्याचा गारपणा, त्याची चव आणि त्यानं मिळणारं एक प्रकारचं समाधान, यामुळं आपल्याला सुख मिळतं. आता अर्थातच हे देहाच्या माध्यमानं मिळत असल्यामुळं जितका देह सुदृढ किंवा ते सुख घेण्यासाठी सक्षम तितका आपण सुख घेऊ शकतो. असं पहा, जी व्यक्ती आईस्क्रीम खाऊ शकत नाही कोणत्या तरी आजारामुळं, किंवा ज्याला चवच कळत नाही, किंवा ज्याला डायबेटीस आहे, त्याला त्या आईस्क्रीम खाण्याचं सुख मिळणार नाही. म्हणजे तो सुख घेईल आईस्क्रीममधून, पण त्याला ही जाणीव राहील की हे माझ्या प्रकृतीसाठी चांगलं नाही. म्हणजे आपलं हे सुख घेणं पूर्णपणे देहाशी संबंधित आहे. त्यामुळं नकळतच आपण देहाकडे सरकले जातो, देहाच्या आसक्तीत गुंतले जातो. कारण देहाच्या मार्फतच आपण ते भोगलं ना. मग जर पुन्हा पुन्हा भोगायचं असेल तर मला पुन्हा पुन्हा देहाची गरज लागेल. आध्यात्मिक आनंद पहा, याच्या अगदी उलट आहे, कारण तो देहाला सुटून मिळणारा आनंद आहे, देहाबरोबर मिळणारा नाही. हे जे वैषयिक सुख आहे ते देहाच्या संगतीनं मिळत असल्यामुळं आणखी एक स्वभाव आहे मनुष्याचा जो इथं आडवा येतो, आणि तो म्हणजे त्याला एकदा मिळालेलं सुख पुरेसं वाटत नाही. ते जर पुरेसं वाटत असतं तर त्यानं वस्तू खरेदी कित्येक वर्षांपूर्वी बंद केली असती. कारण आयुष्यभर पुरेल एवढं सामान, कपडे लत्ते वगैरे आहेतच, आणखी कधी खरेदीचा प्रश्न आलाच नसता. पण माणूस असं करत नाही. माणसाचा स्वभाव त्याला पुन्हा पुन्हा सुखाकडे घेऊन जातो. त्यामुळं एकदा सुख मिळालेलं पुरत नाही, ते पुन्हा पुन्हा घ्यावं लागतं, घ्यावंसं वाटतं. आणि मग अर्थातच ते पुन्हा पुन्हा घेण्यासाठी मी कशाचा आधार घेणार? अर्थातच माझ्या देहाचा. म्हणजे
परमार्थात जे शिकायचं आहे की देह माझा नाही, देह म्हणजे मी नाही, देहाच्या ठिकाणी आसक्त व्हायचं नाही, याच्या उलट दिशेचा प्रवास सुखाच्या मागं धावताना घडतो. कारण पदोपदी आपण देहाच्याच आधारानं सुख घ्यायला जातो. म्हणून समर्थ दुःखाचं महत्त्व परमार्थासाठी सांगतायत की शिष्य पाहिजे संसार दुःखी, जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. आता प्रत्येक विषयाचं सुख आपल्याला पुन्हा पुन्हा कसं देहाकडं आसक्त करत राहतं हे पाहायला नको. एक दोन उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलं की सुखाची काय तऱ्हा आहे आणि माणसाची काय तऱ्हा आहे. त्याच्याकडे आपली कशी धाव होत राहते आणि ती देहामार्फत आपण कशी करत राहतो. आता आपण दुःखालाही समजून घेऊया. याच्या अगदी उलट घडणं म्हणजे दुःख आहे. मनाजोगतं झालं की सुख, तर मनाच्या विरुद्ध झालं की दुःख. इंद्रियांना सुखाची अनुभूती मिळतेय तर ते सुख आहे. इंद्रियांना क्लेश होत असतील तर ते दुःख आहे. म्हणून या सर्व दुःखांचा विषय त्रिविध तापे पोळला एवढ्या शब्दांमध्ये समर्थांनी आणून बसवला. कारण याबाहेर कोणतं दुःख नाही. एकतर शारीरिक आहे किंवा मानसिक, बौद्धिक, वैचारिक दुःख आहे. आणि या सर्व दुःखांचा समावेश त्रिविध तापांमध्ये येतो. दुःखानं मग असं काय घडतं जे परमार्थाला पूरक आहे? दुःख आपल्याला ही जाणीव करून देतं की आपला देह मुळात पराधीन आहे. असं पहा, जेव्हा आपण अगदी धडधाकट असतो त्यावेळी आपल्या अवयवांची किंमत आपल्याला नसते. आपल्या डाव्या पायाची किरंगळी, एकतर ते छोटं बोट आणि त्याला असलेलं छोटंसं नख, त्याच्याकडे आपलं रोज लक्ष जातं का? पण जेव्हा ठेच लागते आणि ते नख उचकटतं आणि आपल्याला दुःख होतं, तो भाग सुचतो आणि दुखायला लागतो, तेव्हा लक्षात येतं की तो अवयव किती महत्त्वाचा आहे. मग ठेच लागण्याच्या आधी आपण जसे धावत होतो, चालत होतो, जशी हालचाल करत होतो, तशी आता करता येत नाही. आपल्या हालचालीवरती लगेच मर्यादा पडते. या गोष्टीमुळं आपल्या देहाची अशाश्वतता लक्षात येते. अर्थात ही लक्षात येण्यासाठी सुद्धा साधकांना अंतर्मुख असणं गरजेचं आहे. हे व्हायचंच की यात काही विशेष असा उथळपणा जर तिथं असेल तर त्यातून मनुष्य शिकणार नाही. परमार्थाकडे जो वळलेला आहे तो अंतर्मुख असेल थोडा का होईना, ही अपेक्षा आहे समर्थांची. म्हणून त्यांनी दुःखाला महत्त्व दिलेलं आहे. असं हे दुःख आपल्याला अधिकाधिक अंतर्मुख करतं. कारण आपल्याला त्यावेळी लक्षात येतं की आपल्या या मर्यादा आहेत. जसा आपला देह वयाच्या 20मध्ये होता, 15व्या 17व्या वर्षी होता, आज तसा माझ्या 50शीला तो नाही. त्यामुळं वासना जरी मनात उठत असली तरी जसा भोग मी माझ्या तरुणपणी घेत होतो तसा भोग आता मला घेता येत नाही. मागे पंक्तीला बसल्यानंतर 8-8 पुरणपोळ्या खात होतो. आता 1 पुरणपोळी जरी खाल्ली तरी त्रास होऊ शकतो, अशी अवस्था आहे. एकूण काय, देहदुःख कोणत्याही मार्गानं आलं तरी ते साधकाला अंतर्मुख करतं. त्याच्या हे लक्षात येतं की हा देह परस्वाधीन आहे, पूर्णपणे आपल्या ताब्यात नाही. काहीतरी शक्ती आहे, काहीतरी सत्ता आहे ज्याच्यामुळे हा चालत आहे. आणि यामध्ये काही दोष उत्पन्न झाला तर मला 2 पावले टाकायला सुद्धा आता कुणाची तरी मदत घ्यावी लागते. म्हणजेच मी एकटा पूर्णपणे सामर्थ्यवान नाही याची जाणीव दुःख करून देतं. हे दुःख जर आलंच नाही तर मनुष्याला ही जाणीव होणं शक्य नाही. वैद्यकशास्त्र असं सांगतं की शरीराला त्रास होतो, इजा होते आणि ती इजा झाल्याची जाणीव आपल्या मेंदूला होते. हे सुद्धा ईश्वराचं वरदान आहे. कारण आपला ओठ चावला गेला हे आपल्याला कळलंच नसतं
तर कधीच आपण ओठसुद्धा खाऊन टाकला असता, नकळतपणे चावून त्याचा चोथा केला असता. पण आपलं शरीर सुरक्षित राहतं, कारण आपल्याला दुःखाची जाणीव आहे म्हणून. हात पोळतो म्हणून आपण अग्नीमध्ये तो घालत नाही, नाहीतर आजपर्यंत भस्म झाला असता. आपले केस कापल्यानंतर आपल्याला दुखत नाही म्हणून लोक वेगवेगळ्या पद्धतीनं केस कापतात, दाढी करतात, मिशा काढतात. जर एक केस कापत असतानाही वेदना होत असत्या तर कुणीच केस कापले नसते. तशातला हा प्रकार आहे. जसं दुःख आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी गरजेचं असतं, तसंच दुःख हे मनुष्याला अंतर्मुखसुद्धा करतं. कारण त्या दुःखामुळं क्लेश होतात आणि जसं सुख पुन्हा पुन्हा घ्यावंसं वाटतं, तसं दुःख पुन्हा पुन्हा घ्यावं असं मनुष्याला वाटत नाही. पुन्हा पुन्हा मला लागावं, पुन्हा दुखापत व्हावी, पुन्हा सूज यावी आणि पुन्हा मला त्रास व्हावा असं कोणाला वाटत नाही. त्यामुळं सुखाच्या विरुद्ध दिशेची भूमिका, विरुद्ध दिशेची वृत्ती आणि विरुद्ध दिशेची कृती मनुष्याकडनं घडते. सुखाचं कसं आहे, मगाशी बघितल्याप्रमाणे ते पुन्हा पुन्हा हवंसं वाटत असल्यामुळं आपण पुन्हा पुन्हा देहासक्त होत राहतो. पण दुःख पुन्हा पुन्हा वाटत नाही, त्यामुळं आपण अंतर्मुख होतो आणि देहापासून आपण वेगळे आहोत हे पाहण्याचा आपण नकळत अभ्यास करतो. डॉक्टर पण पहा, मोठं इंजेक्शन देताना पेशंटला म्हणतात, आता जरा दीर्घ श्वास घ्या, किंवा काहीतरी चौकशा करत करत हळूच इंजेक्शन लावतात. हा एक मानसशास्त्रीय प्रयत्नच आहे, आपल्या देहापासून क्षणिक आपल्याला दूर नेण्याचा. का? कारण तिथं दुःख होणार आहे, शरीराला इजा होणार आहे म्हणून. त्याच पद्धतीनं दुःखाचा अनुभव आपल्या देहापासून दूर जाण्यासाठी माणसाला प्रवृत्त करतो, आपल्या देहाकडं त्रयस्थपणे पाहण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि ही गोष्ट परमार्थाला पूरक आहे, कारण देहाला सुटून परमात्म्याचा, आत्मस्वरूपाचा अनुभव घेणं हा परमार्थ आहे. म्हणून समर्थांचा या संसार दुःखावरती किंवा त्रिविध तापांवरती भर आहे की ते तुम्हाला होणं गरजेचं आहे. तो त्रास जर तुम्हाला झाला तर तुम्ही अंतर्मुख व्हाल, तर तुम्ही असा विचार कराल की हा देह काय आहे, मला त्रास का होतोय, मला त्रास तर झाला नाही पाहिजे, तर मग या देहाबद्दलची आसक्ती आपण कमी करूया, वगैरे वगैरे. आणि ही त्याची विचारसरणी, ही त्याची वृत्ती त्याला परमार्थाविषयी तत्पर करते, अधिकारी बनवते. कारण आपण मगाशीच पाहिलं की आपल्या देहबुद्धीला बाजूला ठेवून आत्मस्वरूपाचा अनुभव घेणं हे परमार्थाचं मूल तत्त्वज्ञान आहे. तर ती गोष्ट ज्यामुळं सहजतेनं घडेल ती अर्थातच परमार्थाला उपकारक आहे. म्हणून दुःख परमार्थाला उपकारक आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जो असा पोळला गेलेला आहे तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. बरं, नुसता अधिकार सांगून समर्थ थांबत नाहीत. पुढे ते म्हणतात, बहुदुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणी. बाणी असा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे परमार्थाचं तत्त्वज्ञान किंवा परमार्थाला आवश्यक असलेली, उपकारक असलेली भूमिका, वृत्तीची बैठक अशा साधकामध्ये मुरते, खोलवर जाऊन रुजते, ज्यानं हे दुःख भोगलेलं आहे. केव्हाही लक्षात घ्या, अमुक वस्तू गरम आहे असं शाब्दिक कळणं वेगळं आणि चटका बसणं वेगळं. ज्याला चटका बसला तो ताक फुंकूनच पिणार हे केव्हाही सत्य आहे. तोच भाग इथं आहे. दुःखामुळं जी खरी अनुभूती येते अशाश्वततेची, मग ती अशाश्वतता देहाची असो किंवा नातेसंबंधांची असो किंवा पैसा, अडका इत्यादी गोष्टींची असो, ती अशाश्वतता झालेल्या दुःखामुळं जितकी खोल रुजते किंवा पटून येते तितकी नुसत्या उपदेशानं किंवा वाचनानं येणार नाही. खरे हात पोळले गेले की माणूस शहाणा होतो असं आपण म्हणतो पहा.
तसं इथं घडतं. आणि याच दुःखामुळं वैराग्य त्याच्या ठिकाणी येतं असं समर्थ म्हणतायत. संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे. का येतं वैराग्य? कारण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे प्रत्येक दुःखाचा प्रसंग साधकाला अंतर्मुख करतो. वैराग्य म्हणजे तरी काय? पुष्कळ प्रकारे वैराग्य सांगता येईल, पण गोंदवलेकर महाराज अत्यंत सोप्या भाषेत सांगतात. भगवंत ठेवील त्यात समाधान मानणे हे वैराग्य. आता ही वृत्ती येण्यासाठी अर्थातच अंतर्मुखता नको का? माझ्यापाशी जे आहे ते मला पुरेसं आहे असं खरोखर मनापासून आपल्याला वाटतं का? का आपली धाव सतत बाहेर आहे आणखी काहीतरी मिळवण्यासाठी? हे आता ज्याचं त्यानं स्वतःशी पारखून पाहावं. अनावश्यक विषय सेवन टाळणं किंवा इंद्रियांच्या मर्यादेमध्ये राहणं, त्यांच्या मर्यादा ओळखून राहणं, हेही वैराग्यच आहे. आणि हे भगवंत ठेवील त्या स्थितीत समाधानात राहणे यात समाविष्ट आहे. पण हे आपलं मनापासून, वृत्तीपासून, अंतःकरणापासून घडत नाही. काही ना काही आपल्याला सतत हवं आहे. नवीन घर केलं तर ते सजवण्याच्या अनेक पद्धती, त्या सजवण्याच्या पद्धती संपल्या तर वस्तू आणण्याची हाव, एक वस्तू आणली तर दुसरी आणली तर तिसरी, एकामागून एक गोष्टी करण्याची हाव. आता बास झालं, आता मी समाधानी आहे, आनंदी आहे, अशी भूमिका आपल्या बहिर्मुखतेमुळं आपल्याला येतच नाही. म्हणून जो दुःखी आहे तो वैराग्याकडे जातो, कारण प्रत्येक दुःखाचा अनुभव त्याला अंतर्मुख बनवतो. नात्यातून एकदा हात पळला की खरं जो शहाणा असेल तो शहाणा होईल, पण जो कमी शहाणा असेल तो आणखी अनुभव घेऊन 2-4 वेळेला नात्यांमधून हात पळला की मग नात्यांमधून बाहेर येईल, अर्थात मनानं. मग त्यावेळी तो पूर्वीसारखा नात्यांमध्ये मनानं गुंतणार नाही. हे का घडेल? कारण प्रत्येक नात्यातील दुःखाचा प्रसंग त्याला अंतर्मुख बनवेल आणि हळूहळू ही अंतर्मुखता त्याला वैराग्याकडे घेऊन जाईल. म्हणून समर्थ म्हणतात की बहुदुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे. समर्थ म्हणतात परमार्थ बाणतो, म्हणजे नुसता तो वरवर परमार्थ करत नाही. का करत नाही? कारण दुःख वाट्याला आलेलं आहे, त्यामुळं अंतर्मुखता आत आलेली आहे आणि म्हणून घडणारा परमार्थ गांभीर्यानं घडतो, सखोलतेनं घडतो, अंतःकरणापासून घडतो. आणि असं होणं म्हणजे परमार्थ बाणणं आहे. आणि मग अशा वेळी हे संसार दुःख त्याला हळूहळू वैराग्याकडे घेऊन जातं. हेच दुःख सद्गुरुचरणी विश्वासाला कारणीभूत ठरतं, ही महत्त्वाची गोष्ट समर्थांनी पुढं सांगितली. कारण दुःखातून मला एक अनुभव आला, तो म्हणजे अशाश्वततेचा. आता मग शाश्वत काय आहे हे मला कोण सांगतो? सद्गुरूच सांगतो. मग जर अशाश्वततेमध्ये हात पोळलेले आहेत तर शाश्वततेचा जो उपदेश करतो त्याच्या पायी विश्वास दृढ होणारच. हे तसंच आहे जसं आपल्याला आजारपणातून जो डॉक्टर बाहेर काढतो त्याच्यावरती आपला विश्वास बसतो, मग आपलं सगळं कुटुंब त्याच्याकडं जात राहतं. मग तो होतो आपला फॅमिली डॉक्टर. मग एखादा आजार त्याच्या कक्षेतील नसला तरी आधी त्याला दाखवला जातो आणि त्यानं सांगितल्यानंतर मग आपण मोठ्या डॉक्टरकडे जातो. का? कारण फॅमिली डॉक्टरवरती असलेला विश्वास. तो विश्वास आला कारण त्यानं आपल्याला दुःखातून बाहेर काढलं. तसंच परमार्थामध्ये सद्गुरू काय करतो तर दुःख ज्यामुळं होतंय त्या गोष्टीला बाहेर काढतो आणि म्हणून तिथं आपला विश्वास बसतो. आपल्या हे लक्षात यायला लागतं की सुख आणि दुःख हे केवळ बुडबुड्यांप्रमाणे आहे. आपण खरे शांत पाण्यासारखे आहोत. आपला त्या बुडबुड्यांशी काही संबंध नाही. बुडबुडे येतील पण विरून जातील,
पुन्हा येतील पण पुन्हा विरतील हे निश्चित. आपण मात्र स्थिर आहोत. हे ज्ञान जो सांगतो, या ज्ञानाप्रतीचा जो विश्वास निर्माण करतो, असा सद्गुरू असतो. त्यामुळं अर्थातच या संसार दुःखाचा परिणाम सद्गुरूंवरती विश्वास बसण्यामध्ये होतो. असं वाटतं की आता ते आहेत, आता मी निश्चिंत झालो. महाराज आहेत, बस आता मला काळजी नाही. हे जे वाटणं आहे, हे वाटणं दुःखामुळं घडलेलं असतं. या भावाच्या मुळाशी कुठंतरी दुःखाचा अनुभव असतो आणि त्या अनुभवातून सद्गुरूंनी बाहेर काढलेलं असतं. म्हणून त्यांच्यावर विश्वास बसतो आणि या विश्वासानं मग तो त्या सद्गुरूंची कास धरतो, असं समर्थ म्हणतायत. जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास. विश्वास बळे दृढ कास धरिली सद्गुरूची. दृढ कास असे शब्द समर्थ वापरतायत पहा. कास म्हणजे जो मनुष्य बुडत असतो तो बुडू नये म्हणून आपल्या शेजारच्या व्यक्तीच्या कमरेला बांधलेला दोरा घट्ट पकडतो, त्याला कास म्हणतात. म्हणजे समजा पोहायला कोणीतरी शिकवत आहे, जो मास्तर पोहायला शिकवत आहे त्याच्या कमरेला बांधलेल्या दोऱ्याला आपण घट्ट धरतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपण बुडतोय, तर त्याला कास अशी संज्ञा आहे. ही संज्ञा पूर्वीची आहे, आता कमरेला कास कोणाच्या नसतो. पण ही संज्ञा आपल्याला काय सांगते की एखादा बुडणारा गटांगळ्या खाणारा माणूस जसं विश्वासानं कास धरतो, तसं या व्यक्तीचं होतं ज्यानं दुःख भोगलेलं आहे आणि त्या दुःखामुळं ज्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झालेला आहे. तो त्या विश्वासाच्या बळानं सद्गुरूंची कास अगदी दृढ धरतो. विश्वास बळे दृढ कास धरिली सद्गुरूची. अशा वेळी मग त्याचा कुणावरही विश्वास नसतो, अगदी आपल्या स्वतःवरही विश्वास असतो तो केवळ आणि केवळ सद्गुरूंवरती. म्हणजे पहा, आधी देहासक्त होता, देहाच्या माध्यमानं सुख भोगत होता, दुःखही भोगत होता. पण त्यातलं दुःख माणसाला परमार्थ प्रवण करतं, परमार्थाकडं खेचून आणतं आणि हळूहळू त्याच्या वैराग्याला कारणीभूत ठरतं आणि शेवटी सद्गुरूंवरती दृढ विश्वासालाही कारणीभूत ठरतं. असा हा सगळा विषय आहे. म्हणून समर्थांनी संसार दुःखाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे की हे असणं अतिशय गरजेचं आहे की जेणेकरून मनुष्य परमार्थाकडे वळेल. बरं, आता परमार्थाकडे वळला म्हणजे सगळं संपलं नाही. हा विश्वास असाच कायम टिकणं गरजेचं आहे, दृढ राहणं गरजेचं आहे. तो जर राहिला नाही तर काय काय घडतं तेही पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे. अर्थात तो सर्व विषय आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.